पावसाळी अधिवेशनाच्या 12व्या दिवशीही गदारोळ सुरूच. लोकसभा 3 तासांसाठी दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा संसदेत येत नसल्यानं गदारोळ. E20 पेट्रोल विरोधात अरविंद केजरीवाल मैदानात. आज पंतप्रधान मोदींच्या घरावर मोर्चा. देशभरातून आलेली निवेदनं पंतप्रधानांना देणार. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी. धनुष्यबाण चिन्ह गोठवणार का? सुनावणीकडे लक्ष. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचं पत्र. अजित पवारांच्या पश्चात कोणते बदल केले त्याची कागदपत्र सादर करा अशी सूचना. तामिळनाडूतील विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन ताब्यात. अभिनेत्री त्रिशावरील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वाद. समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट. डॉक्टरांच्या विविध संघटनांना आज 1 दिवसाचा बंद. BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदवण्याच्या प्रस्तावाला विरोध. भारतीय वैद्यकीय संघटना मार्ड ASMI संपामध्ये सहभागी होणार. ओल्ड मंक, मॅकडॉवेल्स, बकपायपर, रॉयल चॅलेंजच्या रम, व्हिस्कीच्या काही प्रॉडक्टची विक्री बंदी. FSSAI-च्या चाचण्यांमध्ये कृत्रिम फ्लेवर आढळले. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही उत्पादनांवर बंदी. पद्मश्री DY पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन. वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम.